400 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे असं ते म्हणाले. हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्याच्यावर सुरेश धस जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ते असं म्हणाले की 400 कोटीचा नाही 5000 कोटीचा झाला आहे. हे पण मी तुमच्या चॅनलवर. पण हा एकतर एखाद्या राज्याचे कृषी मंत्री म्हणतात, कृषी मंत्री म्हणजे सरकारच होतं ना, तर सरकारच कबुली करते की 400 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झाला, हे सरकार मान्य करते आणि त्याच सरकारमधले आमदार म्हणत आहेत की ते 400 कोटी नाही 5000 कोटीचा. हा खूप सिरियस इश्यू, तो मी पार्लमेंटमध्ये रेस करणार आहे कारण ती फायनल अथॉरिटी आहे या देशात. त्याच्यानंतर दुसरा एक आरोप कृषी मंत्र्यांनी केलेला आहे केंद्र सरकारवर, तो खूप गंभीर आहे. ते असं म्हणाले की अनेक गोष्टी आम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत पण केंद्र सरकारकडून निधी येत नाही आहे. हे पण मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे. ते एक स्टेटमेंट म्हणजे केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना का पैसे देत नाही तर त्याची कबुली कृषी मंत्र्यांनी केली. आणि तिसरी कबुली की 4 ते 5% ह्या भ्रष्टाचार होतोच, हे पण मी तुमच्या चॅनलवर पाहिलं. हे 3 अतिशय गंभीर स्टेटमेंट्स आहेत. कारण आपल्याला आठवत असेल की माननीय प्रधानमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी आज ते देशाचे प्रधानमंत्री भ्रष्टाचार मुक्त भारत करणार. आणि याच्यासाठी मी स्वतः पार्लमेंटमध्ये अनेक वेळा म्हणले की तुम्ही असं करणार असाल तर ताकदीने आम्ही तुमचं विरोधी पक्षात असलं तरी समर्थन करू, सगळे म्हणून देश पहिला असं एकत्र काम करू. हे 3 भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. आणि एक चौथा हार्वेस्टरचा, प्रत्येक हार्वेस्टरमुळे मागे 8 लाख रुपये शेतकऱ्यांना मागितले सरकारने, हे पण मी तुमच्याच चॅनलवर पाहिजे. त्यामुळे हे 4ही ज्या घटना आहेत त्या प्रचंड वेदना देणार आहेत, अस्वस्थ करणार आहेत आणि 4ही चॅनलवरच झाल्या आहेत. आणि 4ही कबुली ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनीच केली. म्हणजे हे अतिशय गंभीर आहे. तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुखांवर जेव्हा आरोप झाला, अटक झाली, IQ बातमीवर केलं होतं. IQ देयर वॉज नो एव्हिडन्स. एक कागदचा एव्हिडन्स आजही नाही आहे, तेव्हाही नव्हता. आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी माहिती आहे देशाच्या समोर काय झालं. तर ती आज एजन्सीज ज्या फक्त IQवर एवढी मोठी विरोधी पक्षात ॲक्शन घेतली, आज तुमचे मंत्रीच कबुली करतायत. आणि एक नाही 4 केसेस आहेत करप्शनच्या. तर महाराष्ट्र सरकारकडे कदाचित ह्या सगळ्या मराठी बातम्यात आल्या असतील आणि फायनान्स डिपार्टमेंटकडे येतात त्या एजन्सीज सगळ्या आणि होम मिनिस्ट्रीत येतात. कदाचित लॉस्ट इन ट्रान्सलेशन आपण म्हणतो, या मराठीत बातम्या असतील त्या कदाचित हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये दिल्लीला पोचल्या नसतील. त्याच्यामुळे तुमची लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा आवाज म्हणून दिल्लीला आपण सगळ्यांनी मला पाठवलं आहे. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे या काळ्या मातीशी मन राखणं आणि शेतकऱ्याला न्याय देणं. त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे मी या पार्लमेंटच्या माझ्या भाषणात दिल्लीमध्ये मांडणार आहे आणि न्याय मागणार आहे महाराष्ट्रासाठी. आणि जर महाराष्ट्रासाठी न्याय मिळाला नाही त्या सेशननंतर आम्हाला आंदोलन करण्याचा दुसरा मार्ग राहणार आहे. पण माझा निर्मला सीतारामनवर ताईंवर विश्वास आहे. त्याच्यामुळे निर्मलाजी ज्यांच्याकडे फायनान्स मिनिस्ट्री आहे त्या या सगळ्या विषयात लक्ष घालून न्याय देतील आपल्याला, अशी आपण एकीकडे राज्य सरकार लोकांना वगैरे देण्याचं जाहीर करतं. पण सध्या जो नदीजोड प्रकल्प आहे मराठवाडा सिंचन प्रकल्प 3 वर्षापासून निधी वाचून बंद आहे. त्याच्यावरती काय, कारण तो प्रकल्प सोनगाव ते भादरवाडी इथपर्यंत परत इथून पुढे ते उजनीमध्ये पाणी पडणार होते. तो प्रकल्प सध्या 1.5 वर्षापासून पूर्णपणे ठप्प आहे. तो तुम्ही एका प्रकल्पाचा म्हणता. इथे एक शेतकरी मला भेटायला आले, त्यांचा DP सँक्शन DP आहे. सँक्शन DPला DPDC पैसे नाही असं त्यांना सांगण्यात आले. ते बघा इथेच समोर त्यांना DPDCला पत्र लिहिलेलं आहे, त्यांच्यासाठी फॉलोअप केलेला आहे. सिंचन भवनला आम्ही त्यांच्यासाठी गेलेलो आहे. आम्हाला सांगण्यात आलं की निधी नसल्यामुळे हे होत आहे. आणि हे फक्त यांची DPची केस नाही, परवा मी PWD खात्यात गेले. PWD खात्याने मला हेच सांगण्यात आलं की तुमच्या मतदारसंघातले अनेक रस्ते हे पुढे डिले करावे लागतील. 40,000 कॉन्ट्रॅक्टर्स, हे पण तुमच्या चॅनलवर आली बातमी की 40,000 कॉन्ट्रॅक्टर्सचे पेमेंट आज महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. हे आरोप कुठलाही करत नाही. मी जे वर्तमानपत्राने तुम्ही कव्हर करता त्याचे फॅक्चुअल पोझिशन तुम्हाला. त्यामुळे मग हा निधी उपलब्ध का नाही आहे, मग बजेटचं काय, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे याच्यावर मी गेले अनेक वर्ष बोलतो. आता तुम्ही वास्तव बघता काय होतं.
काही इंदापूर तालुक्यामध्ये काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात उत्खनन होतंय, मरून चोरी होते, तस्करी होते, खुल्या त्यांना सोडलं जातं, कायदा सुव्यवस्था आहे, त्याबद्दल नेमकं काय आहे? त्या प्रश्नातच कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे का जर पत्रकार एवढा अस्वस्थ होऊन मला प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हेच तर मी किती महिने म्हणते आणि मग आमच्यावर टीका होते की आम्ही फक्त टीकाच करतो. आम्ही फक्त फॅक्च्युअल सांगतोय सर. एवढं मोठं मॅन्डेट आज 2 महिने झाले या सरकारला बसून, 2 महिने पूर्ण झाले, 60 दिवस झाले. आपल्याला 100 दिवसाचा कार्यक्रम देणार होते, आठवतं? त्याचे 60 दिवस गेले, 40च राहिले. या 60 दिवसात काय झालं? मंत्रीपद, त्याच्यानंतर पालकमंत्रीपद. आपल्या तर इंदापूरवर एवढा अन्याय झाला, आपल्या इंदापूरला कुठलं पालकमंत्रीपद नाही. तो पण मी विषय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांना मी भेटायला जाणार आहे की आमच्या इंदापूरवर का अन्याय करताय, आमच्या इंदापूरला का तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देत नाही. त्याच्यासाठी पण आपल्याला आवाज उठवायला पाहिजे ना. इथल्या लोकांनी पण मला इथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली, ती पण जबाबदारी माझीच आहे. काल इंदापूरच्या आमदारांना विचारलं, तुम्हाला पालकमंत्रीपद भेटलं नाही म्हणून नाराज आहे का? म्हणले नाही, मी राज्याचं पालकमंत्री आहे, मग काय पालकमंत्र्याचा संबंध नाही. पण माझी इच्छा आहे, कारण का तुम्ही तर किती दिवस हेडलाईनच करताय पालकमंत्री पदावरनं, त्याला स्टे वगैरे देतात. मी एखाद्या पीक विम्याला स्टे दिला असताना तर आनंद झाला असता मला, पण पालकमंत्री पदाला स्टे तर मी पाणी ठेव. पण मला पण एक प्रश्न मी सरकारला विचारणार आहे भेटल्यानंतर मंत्रालयात, की पालकमंत्री हे कॉन्स्टिट्युशनल आहे का असंविधानिक पद आहे का संविधानिक पद आहे? याचा पण थोडासा अभ्यास झाला पाहिजे ना. त्याच्यामुळे गेल्या 60 दिवस झाले ते सरकार येऊन, 2 महिने कुठले मोठे ठोस निर्णय झाले या सरकारकडून. एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं, एवढं मोठं मॅन्डेट काँग्रेसला कधीतरी मिळालं होतं. आता एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळाले. मला वाटतं अरे बापरे, आता किती काम करतील आणि किती नाही. पण 60 दिवसात काहीच नाही झालं. माझ्या मतदारसंघाचा मी 2 वेळा आढावा घेतला, काहीच मुवमेंट नाही, कशाचीच मुवमेंट नाही. आता फक्त महिला काल मला बारामतीत भेटल्या, त्यांनाच धाकटूक व्हायला लागली की कोणाचे पैसे राहणार जाणार, कशी स्कीम टिकणार नाही टिकणार, त्या सगळ्या. आणि रोज तुमच्या चॅनल वर्तमानपत्रात त्या सगळ्या स्कीमच्या माहिती आहेत. त्यामुळे नक्की कुठली स्कीम राहणार, कुठली जाणार, बजेटमध्ये काय येणार, तुम्ही म्हणता तसे सगळे जे प्रकल्प आहेत तेव्हा कमिटमेंट आहे सरकारच्या, ते किती राहणार हा एक मोठा प्रश्न. ताई, विधानसभेच्या वेळेस तुमच्या नेतृत्वावर विश्वास न ठेवणारे आज तुमच्या अवतीभोवती बसलेले आहेत, त्याबद्दल काय? समय में बहुत बड़ी काम. 2 दिवस झालं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट व्हायला होत आहे, पवार ठाकरे केंद्राच्या सत्तेमध्ये जाऊ शकतात, काय वाटतं? मी वाचलं पाहिजे, मला याची काय माहिती नाही. त्यांना काय वेगळी माहिती असेल तर मला माझ्या तरी मी पण त्यांना काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर माझ्याकडे तरी अशी कुठली माहिती आली, त्यांच्याकडे काय वेगळी असेल तर मला खरंच काही लोकसभेला तुमच्याबद्दल ज्या कार्यकर्त्यांनी काम केले त्यांनी विधानसभेला हर्षवर्धनचं नेतृत्व स्वीकारलं नाही किंवा काम केलं नाही, त्यामुळे हर्षवर्धन पाटलाचा पराभव झाला अशी तालुक्यात चर्चा आहे. त्या कार्यकर्त्यावर येणाऱ्या काळात तुम्ही कारवाई करणार का? अनेक कारण आहेत, बरीच कारण आहेत. म्हणजे इथून फार लांब न जा, शेजारीच बघा सोलापूर जिल्हा लागूनच आहे आपल्याला, तिथे तुम्ही बघताय मतदानाचं काय झालं. त्याच्यामुळे मला स्वतःला वाटतं की अनेक बदल हे वोटर लिस्टमध्ये झाले. ते कोणाला आरोप करत नाही, कारण का त्या डेटाचं काम माझं चालू आहे. पण तुम्ही बघता उत्तम जाणकारांचं, जो माणूस निवडून आला आहे त्यांनीच त्या यंत्रणेवर किती प्रश्न विचारले. त्याच्यामुळे मला स्वतःला या इलेक्शनमध्ये नक्की किती पारदर्शकता आली आहे हा एक मोठा प्रश्न, आरोप समाजात सातत्याने उभे राहतात. ते मीडियामधून येत आहेत, ते लोकप्रतिनिधीतून येत आहेत, जे लीडमध्ये निवडून आले ते स्वतः मला सांगत आहेत स्वतः की आम्हालाही विश्वास बसत नाही की आम्ही इतक्या मतांनी निवडून आलो. जे हरले ते म्हणतात आम्हाला आमच्या गावातलीच मतं पडली नाही. जे निवडून आले ते पण ॲनालाइज करतायत की त्यांची मतं गेली कुठे. त्यामुळे हे सगळं जी प्रक्रिया आहे, कालच पुरंदरला होते काल दुपारी, तेव्हा व्हिडिओही माझ्याकडे असतो. तिथले ग्रस्त ते मला विचारतात लांबून, अरे चष्माला तर सुप्रिया, म्हटलं हो गाव, या मी तुम्हाला मतदान केलं होतं, म्हटलं मी तुम्हाला विधानसभेला पण मतदान केलं, आपली सीट गेलीच कशी, तुम्ही बंद करा, तो व्हिडिओ असेल लिंकेजकडे. ते म्हणजे बॅलेटवर घ्या, बॅलेटवर घेतल्याशिवाय काय खरं नाही. हे माझे शब्द नाही, तेव्हा कुठलं
पक्षाचा पदाधिकारी पण नाही. मी गाडी चालले होते, मुलांनी माझी गाडी थांबवली, मी हात करायला उतरले मुलांना, इट वॉज ॲब्सोल्युटली पोलीस. तर सामान्य माणसामध्ये जो लांबून सगळं बघत असतो त्याला जर मी भावना म्हणत असेल तर शेवटी आम्ही लोक प्रतिनिधी आहोत, आम्ही तुमचाच आवाज आहे, आम्ही काही वेगळे नाही आहोत. तुमचा आवाज म्हणून तुम्ही तुमचा सेवक म्हणून मला हे काम करायची संधी असेल. अनेक ठिकाणी असं म्हणत आहेत, आरोप होतो थेट उत्तम जानकर म्हणतात की बॅलेट पेपरवरती निवडणूक आहे. तुम्हाला देखील तसं वाटतं का मशीनमध्ये काहीतरी मागणी अनेक ठिकाणावर होती? माझं एवढंच म्हणणं आहे की जर समाजात अस्वस्थता असेल, एखादा कोणाचा प्रॉब्लेम करा, त्याच्यात काय म्हणजे योग्य आयोजन आहे. बघा, माझा पेपर तुम्ही माझी ओरल एक्झाम घ्या किंवा रिटर्न घ्या, माझा अभ्यास झालेला, मी कशी घेतली तरी मला परीक्षेला बसायची तयारी. त्याच्यामुळे जर लोकांची मागणी असेल की बॅलेटवर घ्या तर घ्या बॅलेटवर, थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याच्यात एवढं मोठा अडचण नाही. इंदापूरमध्ये अनेक मतदारांचं असं म्हणणं आहे की इंदापूरमध्ये मिशनचा प्रॉब्लेम नाही झाला. शरद पवार आणि सुप्रियाताईंना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलाला उमेदवारी म्हणून काम केलं नाही म्हणून त्यांचा पराभव झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. असं मला नाही कोणी सांगितलेलं. आम्ही पक्षाचा आढावा घेतलाय, मीटिंग घेतली आहे. मला कुठल्याही न मतदारांनी न पदाधिकाऱ्यांनी येऊन सांगितलंय. तुमच्या सोडून पहिल्यांदा ऐकते. तुम्ही आता सांगितलंय मला तर जरूर आमची पक्षाची मीटिंग होईल. त्याच्यात हे मी प्रश्न मला विचारला गेला प्रेसमध्ये, तुम्ही नक्की पक्षाच्या मीटिंगमध्ये चर्चेला आले. राज्यामध्ये सांगितलं पोलीस कस्टडीतून न्यायालयाकडे ठेवला, परंतु त्याच्यावर जामीन होण्याचा त्याचा मार्ग आता मोकळा झालेला. मोका लागलाय, धुमाक्याची गॅरंटी नाही, परंतु त्याच्यावर 302 दाखल करून तो प्रमुख आरोपी व्हावा यासाठी मी आवाज उठवतो. नाही, आम्ही सगळेच बोलतोय ना, पहिल्या दिवसापासून बोलतोय. हो, पण हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, सत्तेच्या लोकांना. मी विरोधी पक्षाचे, मी रोज अहो आम्ही रोज उठवतो, डेटा काढून बघा ना, आम्ही रोज उठवतो. पण यंत्रणेने काम करायला पाहिजे ना. जेव्हा सरकारमध्ये लोक येतात तेव्हा तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सोळंकी, आपले सुरेश धस, बजरंग अप्पा सोनवणे, आम्ही 7 जण आहोत. अंजलिताई दामानिया, अजून कोण राहिला का, त्या नमिता मुंद्रा, 9. आम्ही 9 लोक असे महाराष्ट्रात आहोत आणि काँग्रेसचे लोक. ते संदीपचं घेतलं मी नाव, संदीप सुरूच केलं, संदीपचं नाव पहिलं. अभिमन्यू पवार, 10 लोक आहोत आम्ही आणि ते आम्ही सातत्याने आम्ही मांडतोय हा मुद्दा. माननीय मुख्यमंत्री दावोसला जायच्या आधी शब्द देऊन गेलेत राज्याला की आम्ही कुणालाही सोडणार नाही. आता 10 लोक सगळ्या पक्षाचे म्हणजे काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, शिंदे साहेब स्वतः शिंदे सेना, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष, 6 पक्ष राज्यातले एक मागणी करतायत. सातत्याने तुमच्या चॅनलवर रोज सगळे बोलतात. पण महत्वाचा मुद्दा काय चर्चा होते, परंतु वाल्मिक करावा आरोपी करून मुख्य आरोपी करावा आणि 302 त्याच्यावर दाखल करावा ही मागणी आता सध्या बॅकफूटला पडली. बॅकफूटला काय, ती मागणी आहेच ना. पहिल्या दिवसापासून आम्ही मागणी केली, पहिले 4 दिवस 8 दिवस पहिले ठीक आहे, पण आम्ही रोजच मागणी मागणी करणारा गलती नसतो. जर सत्तेमध्ये असतो, ज्याच्या हातात संधी आहे त्यांनी हे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांचा निर्णय आमचा नाही. गुन्हेगार सत्तेमध्ये ते मी नाही, मी विरोधी पक्षात आहे. जाब तुम्ही सत्तेतला विचारला पाहिजे. निर्णय कोण घेऊ शकतं, मी का देवेंद्र फडणवीस? लावून धरणं फक्त माझी जबाबदारी नाही. तुम्ही मतदान केलंय ना, त्यांना जाब विचारला पाहिजे तुम्ही. कारण का दे हॅव ब्लड ऑन देअर हँड्स, उनके हात पे खून है, त्यांच्या हातावर रक्त आहे. त्यांना तुम्ही, आम्ही विरोधी पक्ष रोजच बोलतो, पण ज्याच्या हातात सत्ता कशाला आहे, मग सगळं जर विरोधी पक्षाने करायचं मग सत्ताधाऱ्याने मतं देऊन निवडून कशाला आली, मग यासाठी होत आहे ना. आम्ही रोज बोलतो, तुम्ही रोज दाखवता. मग म्हणजे सगळ्या लोक, सगळे पत्रकार आणि आम्ही सगळ्या पक्षाचे लोक, आपण सगळे एका बाजूला आहोत खुनीच्या विरोधात. सरकार का खुनी लोकांना लपवते, असं काय एवढा मोठा कंट्रोल आहे या सरकारवर की सरकार निर्णय घेत नाही? हे प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे. सरकारचं उत्तर आहे ना. मला अधिकार असतात तर मी कधी निर्णय घेऊन घेतला असतं, माझ्याकडे नाही ना अधिकार. तुम्ही लोकसभेला निवडून दिलात तर आम्ही केवढं केलं असतं आतापर्यंत. काही नितेश राणे म्हणतात की सैपूर हल्ला झाला की बारामतीच्या ताई पुढे येतात,
मग शाहरुख खानच्या मुलावरती काय झाले पुढे येतात मग राजपूतच्या ह्याच्यावरती झाल्यावर का बोललो लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. शरद पवार अजित पवार यांच्या बंददार अडचणच्या झाल्याच्यावर काय केलं असेल? मला नाही माहिती. पुण्यामध्ये वेळच आहे असेल मला काय, मी सकाळपासून इथेच आहे. मी सकाळी 7:30 वाजता माझ्या घरातून बारामतीतून कार्यक्रम करत करत इथे आले. सगळे गाडीतच आहे. मी 7:30ला बारामतीचे कार्यक्रम केले, नंतर 9ला 9:30ला इथं आलं, इथे इंदापूरला आले. मग आम्ही एकत्रच यायची कामं. कोण कुठे भेटतं काय करतो माहिती ना, मला यांची काळजी आहे, मला यांचा प्रश्न सोडवायचा. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना झाल्या त्या अतिशय वेदना देणाऱ्या. सरकार कोणाचंही असते, काही गोष्टी राजकारण सोडून माणुसकीच्या नात्याने करायच्याच असतात कोणाचंही सरकार. इसमें नको अहो त्या मुलांची भाषा म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी आहे. मी सरकारमध्ये असते का दोघीच राजीनामा ॲक्च्युली काहीतरी नैतिकता असते की नाही. त्या मुलांची अश्रू, ज्या मुलांनी हसणे खेळणे केली उसाचा रस करत टाइमपास करत सायकलीने शाळा कॉलेजला जाऊन 10वीची परीक्षा देणारी मुलं आज वडिलांच्यासाठी मोर्चांमध्ये भाषण करत आहेत. किती अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. परभणीला मी गेले होते, त्या आईचे अश्रू अनावर होते. ते दोघं भाऊ असे थरथर कापत होते तेव्हा ती घटना मला सांगत होते. इतके आपण असंवेदनशील सरकार झाले की राजकारण इतक्या लेवलला जा की तुम्ही निर्णय पण घेणार नाही. ताई पुण्यामध्ये पत्नीकडून पतीचा खून करून व्हिडिओ काढण्यात आला, त्यावर काय? पतीकडून पत्नीचा प्रॉपर्टी आणि चारित्र्याच्या संशयावरून खून केलाय आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. हो आता मला खराडीमध्ये हो हो ते आपले खरे आहेत ना आपले झीचे भोरला असतात पुण्याला, त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला की तो बोललंच नाही. कारण का त्याच्यात ती बाई आणि ते रक्त दिसत होतं. मी नाही त्याच्यावरून असतं ते की काय त्याच्यामध्ये कुठं तर कायदा सुव्यवस्था किंवा कायद्याचा धाकच राहिला नाही. त्याच्यावरती विरोधी पक्षाने काहीतरी तुमचं अगदी बरोबर आहे. मी जेव्हा जेव्हा याच्याबद्दल बोलते माझ्यावर ते आरोप होतात की यासारखंच बोलतात सरकारच्या विरोधात. मी गेले आता म्हणत नाही, मी गेले 2 वर्ष बाय डेटा सांगते की आज हे दुर्दैव आहे की सारखंच तुम्हाला आठवत आहे पोलिसने आपली गाडी थांबवली की आपण घाबरून थांबायचो की बाबा नो रिस्क. तेव्हा कुठलाही कॅमेरा नव्हता तरी धाक होता की नाही त्या गर्दीचा. आपण सगळे लहानाचे मोठे होत होते. आता कोण आहे जाऊन सगळं पोलीसची कॉलर धरतात. हिंमतच कशी होती. धाकच भीतीच राहिली नाही का लोकांना. एवढा कॅमेरा आहे, हा मोबाईलचा कॅमेरा असतो तरी या वर्दीची का कशाची भीती नाही राहिली ना देशामध्ये. ही चिंताजनक नाही आहे. मी हे सरकार आल्यावर 15 दिवस 1 महिन्यात क्राईमचा डेटा वाढल्यावर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बीडची घटना झाली आहे, त्याची परभणीची घटना झाली आहे, एवढी अस्वस्थता देशात, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. कधीतरी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सगळे एकत्र ॲटलिस्ट हे जे अस्वस्थता आहे ती शांत करण्याची गरज आहे. मला सांगा दावोसला गेले, जर अशा रोज इन्व्हेस्टमेंटचे हे खून आणि हे एक्सटॉर्शन सुरू झालं इन्व्हेस्टमेंटला चांगलं आहे काय वातावरण मला सांग. दुसऱ्या कुठल्या राज्यातून ऐकू येतं का असं एक्सटॉर्शन. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं असेल की एक्सटॉर्शन इट्स जस्ट शॉकिंग. का आपण हे सगळं सहन केलं आणि याच्यावर का नाही ॲक्शन झाली. 40 दिवस आणि फक्त मी सांगते ना महाराष्ट्राच्या मीडियाचे कितीही आभार मानले तरी कमी. ज्या माणुसकीने तुम्ही रिपोर्टिंग करताय, जो रिपोर्टर बीडला जाऊन आलाय ना तो ढसाढसा येऊन राहिला. ढसाढसा म्हणजे ते म्हणलं असं हे होतं आणि चॅनलवर घडलेले. आठवत असेल तुम्ही त्या मुलाचा वाढदिवस होता तेव्हा NDTने एक स्टोरी केली होती. आठवतं तुम्हाला की कुड नॉट कंट्रोल इमोशन्स. भयानक आहे ती परिस्थिती आणि ही वैयक्तिक लढाई नाहीच आहे आमची कुणाची. आमची त्या प्रवृत्तीच्या विरोधात. जर बीडमधल्या महिलेला घराच्या बाहेर जाताना भीती वाटत असेल लाजिरवाणी गोष्ट नाही आहे आपल्यासाठी. आपण मुलींना एन्करेज करतो की मुलीच्या तुम्ही मुलगा आणि मुलगी समान आहे. मी रात्री फिरत असते, रात्री तिथून निघते कोल्हापूर. मी कधी विचार पण करत नाही महाराष्ट्रात फिरताना मला कधीही भीती वाटत नाही. पण मी जेव्हा दिल्लीत फिरते तेव्हा मला भीती वाटते अरे गुरगाव जाणार आहे बरोबर. एक सायकोलॉजिकली आहे. इथे काय हे धडा घुमो काय वाटत नाही. रात्री 11 वाजता निघालं मुंबईवरून 2 वाजता बारामतीला आलं मनात पण येत नाही की भीती वाटते की आपल्याला कोण काय. एवढा महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा विश्वास आहे अजूनही आहे. पण काहीतरी मिस होतं याच्यात. काय चुकतं आहे ह्याच्यासाठीच तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी राज्यासाठी केलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी ॲक्शन्स पण झाले पाहिजे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. गुन्हे का दाखवतो
काय ॲक्शन घेतली? तो व्हिडिओ तुमच्याच चॅनलवर मी पाहिला परवाचा. ते कुठलं ते हॉटेल का कशा तरी 1 2 3 असे जात आहेत सगळे. कसं होऊ शकतं? खरं तर गुंडेगिरी पोसायला किंवा गुंडेगिरी वाढायला राज्यकर्तेच जबाबदार आहेत असं वाटत नाही? मान्य, पूर्णपणे मान्य. त्यांना प्रोटेक्शन देणं हे चुकीचं आहे. आणि जर जेव्हा जेव्हा तो पकडला जातो त्याला 0 टॉलरन्स दाखवला गेला पाहिजे. तो टॉलरन्स दाखवला तरच पुढे सुधारणा होईल. कोणीही प्रोटेक्ट करू नये माझ्याशी मी आहे. जबाबदार राजकारण हो, मान्य करते ना, पूर्णपणे मान्य. ॲब्सोल्युटली राईट. त्याच्यात यांनीच सगळ्यांनी मिळूनच, म्हणून तर ऑल पार्टी मिटिंग. म्हणून मी म्हणते देवेंद्रजींना की तुम्ही प्लीज एक ऑल पार्टी मिटिंग घ्या, सगळ्यांना बोला, सगळे मिळून अकाउंटेबिलिटी घेऊ राज्याची. करावं लागेल. त्या राज्याचं हित नाही, बाकीच्या राज्यांना तेवढा पॉझिटिव्ह डेटा आहे. डॉक्टर रत्नाकर महाजनांनी एक असं ट्विट केले, फेसबुकला पोस्ट केली होती, आतापर्यंत त्या गोष्टी एवढे पण म्हणजे कॉन्फरन्स झाले आणि आपण गेलेले प्रतिनिधी आणि तिथून सगळी निघली त्याची श्वेतपत्रिका काढायची. हे विरोधी पक्ष का मान्य करत? डॉक्टर रत्नाकर महाजनांना वाटलं त्यांनी ती पोस्ट केली, पण एक विरोधी पक्षाचे तुम्ही एक खासदार आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, दावोसवर मी परवा दिवशीच मोठं पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांना. कारण का त्यांनी जे फोटो पाहिले ते 2 लोकांचे मेन फोटो पाहिले. एक सज्जन जिंदल जे वर्षापासून 3ऱ्या मिनिटाला देतात. त्यांनी मी प्रेसमध्ये काल का परवाच बोलले. सज्जन जिंदलाचं घर आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं घरमध्ये गाडीचं 3 मिनिटाचं अंतर आहे आणि चालायचं 7 मिनिटाचं. आणि अमित कल्याणी जे पुण्याला राहतात, अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री पुण्याला येतात. मागच्याच आठवड्यात लग्नासाठी आले होते, अनेक विकास कार्यक्रमात पुण्याला ते येतात. मुख्यमंत्री आणि अमित कल्याणी मुंबईला खूप वेळा जातात. तर सज्जन जिंदाल आणि अमित कल्याणींची संधी करण्यासाठी दावोसला जायची गरजच नव्हती. पण त्याच्याहून जास्ती अस्वस्थ करणारी गोष्ट कुठली होती माहिती का? मला उदय सामंतकडून माझ्या अपेक्षा जास्त आहेत. मी उदयवर टीका करत नाही, कारण का उससे मैं ज्यादा उम्मीद थी. मला कधीच वाटलं नाही की उदय सामंत असं करतील. एक तर या देशाचा संविधानातले अनेक नियम कायदे जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आपण देशावर कधीच टीका करतो. आणि राजकीय विषय आणि मागे लिहिलं मॅग्नेटिक महाराष्ट्र. आता मॅग्नेटिक महाराष्ट्राचा, दावोसचा आणि इथल्या पक्षफोडीचा काय संबंध? तुम्ही एक तर फॉरेन सॉईलवर आहात, त्याच्यामुळे देशाच्या विरोधात काहीच बोलायचं नसतं. पॉईंट नंबर 1 हा प्रोटोकॉल. आणि दुसरी गोष्ट की मॅग्नेटिक महाराष्ट्राचा तुमचं सरकार एवढं, दिल्लीमध्ये सरकार, गल्लीमध्ये सरकार, तुमचं एवढी मोठी मॅन्डेट असताना ज्यांनी म्हणजे ह्या सगळ्यांनी उद्धवजींचं नेतृत्व मान्य करूनच सरकार आलं. तुम्ही सरकारमध्ये बघा एवढा मोठा मॅन्डेट आहे तरी तिथे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी. त्यांनी काय मॅग्नेटिक महाराष्ट्र होणार आहे का? काय मॅग्नेट होणार आहे का? त्याच्याऐवजी जे एक्स्टॉर्शन बंद झालं ना तर ते महाराष्ट्र जास्ती मॅग्नेटिक वाजेल पक्ष फोडण्यापेक्षा. त्याच्यामुळे इंडस्ट्रीला काय आवडतं? इंडस्ट्रीला रेड कार्पेट, स्ट्रॉबेरी पाहिजे. त्यांना 2 महिने 60 दिवस झाले, कुठला मोठे निर्णय झाले. मध्ये मी देवेंद्रजींबद्दल चांगलं बोलले, सगळ्यांना वाटलं या कसं काय चांगलं बोलायला लागलं. कारण इज अ फॅक्ट, एकच माणूस आहे तो काम करतो. 60 दिवस झाले. आणि गमतीचा भाग आहे, मी आणि अमोल कोल्हेंनी अनेक मंत्र्यांच्या वेळी मागितले, नॉट अवेलेबल इन मंत्रालय. कुठले दिवस तुम्ही असाल? कॅबिनेटचे एकच दिवस येतात सगळे. मी आणि अमोल दादांना का भेटायचं होतं की पार्लमेंटला जायच्या आधी आम्हाला काही विषय घ्यायचे होते की आम्हाला दिल्लीला फॉलोअप करायला काय विषय तुम्ही आम्हाला सांगा, त्याप्रमाणे आम्ही नियोजन करू, दिल्लीला मंत्र्यांकडे जाऊन फॉलोअप करू. ह्याच्यासाठीच आम्हाला निवडून दिले ना पार्लमेंटमध्ये जाऊन फॉलोअप करायला राज्याच्या कामात. वाल्मिकांचा अर्ज मागे घेण्यात आला त्याच्या वकिलाकडून. कशाचा जामीन अर्ज? त्याचं त्यांना माहिती काय करताय ते. माझं म्हणणं आहे पारदर्शकपणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये परभणी आणि पेठच्या केसेस पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत. आणि तुमचं पण मी कौतुक करते, काय काय तुम्ही इथे फिल्म दाखवतात त्यांचं, इथे घर ह्याच्या नावावर घर, गाड, ड्रायव्हर, हे माय गॉड. मला असं चक्कर येऊन बघते थोड्या वेळी की हो क्या आहे. त्याची सगळी जी PDFच आहे सगळी. त्यामुळे त्याच्यातूनच ह्या गोष्टी सगळ्या बाहेर आल्या ना. पीक विमा त्याच्यातूनच आला, हार्वेस्टर त्याच्यातूनच आला, इलिगल प्रॉपर्टीज आल्या. आणि माझा एकच प्रश्न आहे की हे सगळे आरोप पण डेटा आहे. अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, संजय राऊत साहेब, नवाब मलिक यांच्या सगळ्यांवर आईस, मी किती वर्ष आईस बोलते, बच्चा राजे अभी आईस जानता, इन्कम टॅक्स CBI केवढ्या झाल्या. त्यांच्या कुटुंबाचं दुःख कोणी पाहिलं नाही पाहिजे.
त्यांची नातवंड मुलं शाळा कॉलेजमध्ये जाताना काय वेदना त्या भुजबळ साहेबांच्या कुटुंबांना नातवंड झाल्या का कधी विचारून बघा त्यांच्या घरातल्या महिला. देशमुख साहेबांची नातवंड कशा होती, संजय राऊत साहेबांच्या आई आणि मुलींचं दुःख विचारा कधी. नवाबाईंची फॅमिली कशात गेली, कधीतरी कोणीतरी त्याचा विचार केला पाहिजे. नेहमी त्यांच्यावर आरोप केले आणि आज इथे उघड सगळं आहे, डेटा आहे. आणि आम्ही विरोधात फक्त आरोप करत नाही, सत्तेमधले सगळे पक्ष करताय. म्हणजे शिंदे साहेबांचा पक्ष करतोय, अजित पवारांचा पक्ष करतोय आणि BJP पण करतोय. तरी काहीच होत नाही. कुठल्या सिस्टमवर विश्वास ठेवायचा, म्हणून हे सगळे इश्यूज मी पार्लमेंटमध्ये दिसतात. पीक विम्याची जो भ्रष्टाचार आहे ती घटना पुढे येत असताना लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये गाजली, पण लाडकी बहीण योजनेमध्ये नियम अटी असताना देखील मुंबईत अशा काही घटना पुढे आल्या की ज्या बांगलादेशी महिलांनी त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. का बोलताय असा नाही देतात? मग सरकारने फॉर्म कसे भरून घेतले ह्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे ना, की इलेक्शनच्या आधी. आणि आता सगळं तर ऑटोमेटेड आहे ना, आपल्या सगळ्यांचे फॉर्म कसे दाना रिजेक्ट होतात, कारण त्या सगळं आता ऑनलाईन आहे ना, इट इज सो इझी. मग तेव्हा कसे काय फॉर्म भरले गेले, आता तेव्हा कसे भरले गेले आणि आता कसे रिजेक्ट झाले? कुठली यंत्रणा होती? तीच ते यंत्रणा नाही, ऑपरेटर तेच आहेत ना भरणारे, आणि तेच सरकार आहे ना. तेव्हा पण तेच सरकार होतं, आता पण तेच सरकार आहे. असं काय घडलं 3 महिन्या 4 महिन्यामध्ये की सडनली पारदर्शकता आली आणि मग तेव्हा का नाही मग पारदर्शकता आली? हा याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. कशाची? स्कीम आहे ती त्यांना कुठेतरी जड जाते. हे बघा, या सरकारचं अनेक वेळा आपण स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर पाहिले की सगळे, की त्यांना जेव्हा स्कीम बंद करायची असते ना, मग ते म्हणतात गले की हंडी येईल, नाही तर म्हणतात ते इलेक्शन का जुमला. आठवत असेल किती असेल ग्रासलँड वन सफारीबद्दल तुम्हाला, ग्रासलँड वन सफारी आता जी तुम्ही केली कडवाडीला, त्याच्यामध्ये तुम्ही काही इंदापूर तालुक्यासाठी निधी तरतूद केलेली आहे? एकतर मी पहिल्यांदा नाही, अनेक वेळा आले. महाविकास आघाडीच्या काळातली स्कीम, त्याच्यामुळे त्या काळात हे काम सुरू झालं तर तेव्हा बर्डे मामा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मंत्री होते, आपल्याला आठवत असेल. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात हे काम सुरू झाले आणि आज ते पूर्ण होऊन लोक पर्यटक तिथे येतात, त्याचा मला मनापासून आनंद आहे. आणि आता त्यांना बराचसा निधी पाहिजे, पण जेवढा निधी सरकारकडून हवा आहे पुढं अजून आलेला नाही, तर ते आता CSRच्या शोधात आहे. तर सरकारशीही मी बोलीन, महाराष्ट्र सरकारशी आणि केंद्र सरकारशी. गणेश नाईक साहेब त्याचे मंत्री आता आहेत, मी गणेश नाईकांची त्यांची वेळ मागून कसा निधी जास्तीत जास्त मिळेल ह्याच्यासाठी हेही करेल. तर केंद्र सरकारमधून काही आहे किंवा CSR या सगळ्यासाठी प्रयत्न. 3 वर्ष झालं शासकीय योजनेसाठी पैसा नाही, सध्या कुठल्याच योजनेला पैसा आला नाही 3 वर्ष झालं, त्याच्याबद्दल काय म्हणतात? मला काय आश्चर्य वाटत नाही. मी फायनान्शियल सिच्युएशन ऑफ द स्टेटवर किती वर्ष बोलते, तेव्हा माझ्यावर टीका होती अखंड. मी पार्लमेंटमध्ये बजेटवर दरवर्षी मीच बोलते, केंद्रामधल्या पण. आणि मी नेहमी ज्याला अनेक वेळा FRPM ॲक्ट, ज्याला फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट म्हणतात, महाराष्ट्राचं लोन, त्याला भरणारा इंटरेस्ट, महाराष्ट्रात असलेले पैसे, या सगळ्याबद्दल मी अनेक वेळा भाष्य केलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी डेटा वाईज नंबर दिला आहे महाराष्ट्र सरकारने, लाडकी बहीण योजनेमुळं त्याच्यावरती सरकारवरती लोड आल्यानंतर ह्या योजना बंद पडायच्या त्याच्यावर तर DPTCचे पैसे अनेक ठिकाणी काढले. ते मी म्हणत नाही, तुम्ही पण तेच म्हणताय. म्हणजे मी अशी कुठलीही वेगळी गोष्ट किंवा आरोप करत नाही जो मीडियामध्ये आलेला नाही. आणि डेटा तर खोटं बोलू शकत नाही. हो, मी एक वेळ बोलू शकतो, पण डेटा बोलू शकतो का? तुम्ही मला विरोधक म्हणून म्हणा की सुप्रिया सुळेंची माहिती चुकी, पण डेटा तर सरकारचाच आहे ना, तुला माझा काल्पनिक डेटा नाही आहे. त्यामुळे आम्ही सरकारला हेच सांगत आलो, फिस्कल डेफिसिट जे आहे आज सरकारचं, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? आलेले पैसे आणि आलेला खर्च, त्याच्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. आणि त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठीच सरकार असतं. MSP मिळतो का? MSP मिनिमम सपोर्ट प्राईससाठी किती लढत आहेत शेतकरी. आता एवढा सगळा खटाटोप झाल्यामुळे थोडासा आता साखरेचा एक्सपोर्ट आला गेला. कांद्याचे शेतकरी किती रडत आहेत मला सांगा. लोकसभेपासूनच्या आधीपासून माझं 2 वर्ष झालं पियुष गोयलांची रोज लढाई होते माझी पार्लमेंटमध्ये कांद्याबद्दल. कांदा, सोयाबीन, कपास, दुधाची सबसिडी वेळेवर येते का? लोक काय म्हणतात, दुधाचा भाव वाढवून द्या, आम्हाला नुसती सबसिडी नको. खताच्या भावाची काय परिस्थिती आहे?
आणि ते पण वेळेवर येतं का? तुटवतं आहे की नाही आज हाताचा ते देशामध्ये, राज्यामध्ये तर आहे. त्यामुळे खूप चॅलेंजेस आहेत. त्याच्यातून पीक विमा 1 रुपया दिला. आता तो तुमच्या चॅनलनी सगळ्यांनी रिपोर्ट केलं, वर्तमानपत्रात आले, किती स्कीम विड्रॉ करतायत आणि त्याच्यात एक जण म्हणतंय सरकारचं 400 कोटी म्हणतं, दुसरं म्हणतं 5,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. आणि ऐकी नाही मंत्री म्हणताय. आमच्या देशमुख साहेबांवर तर IQ-वर डायरेक्ट जेलमध्ये टाकलं वर्षभर. इथे डेटा सरकार सांगतंय. त्याच्यापेक्षा अजून काय भयानक असू शकतं मला सांगा. शेतकऱ्याला पण सोडलं नाही यार. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला. त्यातला नेमका आरोपी कोण आहे तो अद्याप पण एकदम क्लिअर स्पष्ट झालेला नाही आहे. म्हणजे जो आरोपी मिळाला आहे त्याचा फेस डिटेक्ट होत नाही आहे, ते चालू आहे. हे असताना आणखी मुंबईतील 3 बड्या कलाकारांना मेल आला आहे धमकीचं, ज्याच्यामध्ये राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूजा यांना धमकीचा मेल आला. कशी हे म्हणले ते अगदी बरोबर आहे की ही भावना अशी की वर्दीची भीतीच राहिली नाही कुणाला. हे अतिशय चिंताजनक आहे. म्हणून मी देवेंद्रजींना विनंती करते, आल्या आल्या ऑल पार्टी मीटिंग लावा. आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती फार चांगली नाही. सारखे आता ह्या तुम्ही म्हणला तो फोन टाकू, मग ते दुसरं काय कोयता गँग पुण्याची, पुण्यात तर क्राईम वाढलं. माझ्या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघाचा डेटा मी सांगते. पेटी त्याला आपण म्हणतो, थेफ्ट ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे चेन स्नॅचिंग, पाकिट, सगळ्या गोष्टी वाढल्याच की नाही आधीपेक्षा. या कधी वाढतात? समाजात जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस येतो तेव्हा या गोष्टी क्राईम वाढवायचं डायरेक्ट कोरिलेशन आहे. आणि परदेशात होईल, महागाई का आणि वाढणार होता, डॉलर आणि स्ट्रेंथन होणार. तुम्ही बघताय गेले 2 दिवस. तर सगळ्यांना आधी एक काळ असा होता काय त्या अमेरिकेच्या प्रेसिडेंटचा आपला संबंध, आता कळायला लागले आपला डायरेक्ट संबंध आहे. सैफ अली खानवरती हल्ला झाला बघता बघता ही बातमी जी आहे ती पूर्ण देशभर झाली आणि खूप मोठे यामध्ये चर्चा झाल्या. राजकारणी, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही यावरती प्रतिक्रिया दिल्या. ज्यावेळी सैफ अली खानला डिस्चार्ज दिला गेला त्यावेळी असं वाटत होतं की सैफ अली खान खूप मोठा गंभीर आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 7 तास त्याच्यावरची शस्त्रक्रिया झाली. पण असं चित्र पाहायला मिळालं की सैफ अली खानला ज्यावेळेस डिस्चार्ज सोडला त्यावेळेस ते एखाद्या शूटला जाऊन असं काही फार मोठी घटना घडलीच नाही असं वाटलं. आणि यावरती अद्यापपर्यंत किती गंभीर घटना झाली याचं स्पष्टीकरण ना पोलिसांकडून आले ना यंत्रणेकडून आले. दुकानात चोळून मोठं केलं गेलं काय माहिती नाही बाबा. पोलीस कमिशनरला माझ्या मतदारसंघातल्या हार्वेस्टर आणि पीक विमा या करप्शनच्या मागेचे माझ्या मतदारांवर अन्याय झालेला आहे. माझ्या मराठी माणसावर अन्याय झाला आहे. त्याच्यासाठी लढाईला माझी नैतिक जबाबदारी. सिंड्रोमचे 59 रुग्ण आढळलेले आहेत. त्याच्यातील 12 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. आरोग्य विभागावर सरकार या घटनेकडे गांभीर्याने बघत नाहीये का? नाही काल काहीतरी माहिती येते सरकारकडून हळूहळू. मला त्याची वाट बघायची. त्याच्यासाठी राजेश टोपेंचा आरोग्यमंत्री राज्यात फक्त जय श्रीराम ऐकायचं, अल्लाहू अकबर हे पाकिस्तानमध्ये जाऊन ऐकायचं. नितीश राणेंच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? मी ऐकलं नाही त्याच्यामुळे मी त्याचं बोलू शकतो. ताई, एक महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. काल कृषी मंत्री कृषी प्रदर्शनात म्हणले की शेतकऱ्यांना कुठलीही योजना राबवायची असेल तर चिरीमिरी द्यावं लागते. काय शेतकऱ्याला कुठली योजना द्यायची म्हणले तर चिरीमिरी द्यावं लागते. त्यासाठी असं स्टेटमेंट आहे त्यांचं. कालचं स्टेटमेंट आहे भाषणामध्ये. चिरीमिरी द्यावं लागते. ह्या योजना असल्या प्रकार बंद करण्यासाठी कायदा करावा लागतो. बीडमध्ये जे पीक विमा भ्रष्टाचार झाला आपण कायदा करायला पाहिजे. हा कायदा करायला उपाय. तर बीडमध्ये जे कृषी भ्रष्टाचार झाला म्हणतात तसा इंदापूर तालुका असला पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला फायदा दिला गेला नाही. पण ज्याचं नुकसान न झालंय अशा शेतकऱ्याला अधिकारी, विमा कंपनीचे कर्मचारी किंवा ती विमा कंपनी लागेबंदी करून फायदा दिला. त्यासाठी बीडचरून आपल्या पुणे जिल्ह्यात येऊ पाहते. एक तर आजचा लोकसत्ताचा सगळ्यांनी वेळ असेल तर एडिटोरियल वाचा. याच्यावरच ते एडिटोरियल आहे आजचं ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट. दुसरं की तुम्ही म्हणताय हे चिरीमिरी वगैरेची गरज लागत नाही. याचं कारण डायरेक्ट बेनिफिट म्हणजे DBT. आता पैसे डायरेक्ट देतात. हार्वेस्टरचा भ्रष्टाचार का झाला? कारण का त्या मंत्रालयाने जे डायरेक्ट बेनिफिट द्यायचं होतं तो निर्णय बदलला. का बदलला तो निर्णय? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. अहो माझ्या लोकसभा मतदारसंघातले किती शेतकरी आहेत? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करायचा आहे.
पॉलिसी बदलून हा गुन्हा नाही आहे. जेव्हा केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की जी मदत होईल ती डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये देईल. जर अकाउंटमध्ये यायची तर चिरीमिरीचा विषय येतोच कुठे. दिस इज रिडिक्युलस. आणि मला आश्चर्य वाटतं की मंत्र्यांकडून स्टेटमेंट्स कसे येतात हो. आता मी तुम्हाला स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं सांगते. स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं मी तर खरं बर्णे मामांना पत्र लिहिणार आहे आता. म्हणजे ड्राफ्ट आला पण असेल माझा आज फायनल होईल. इंडियन एक्सप्रेस नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्यात बातमी आली की आत्ताच्या ज्या स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्यांनी 700 कोटी रुपयाचा एक आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय विड्रॉ केला. का विड्रॉ केला आहे? याचा अर्थ काहीतरी तेव्हा चुकीचा होता ना. सरकार तेच आहे ना, मंत्री बदलला. पण असं काय झालं त्या म्हणजे याचा अर्थ तेव्हा काहीतरी चूक झाली आहे. मग ते विड्रॉ कसं झालं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा ना किती मंत्री आहे. कृषी मंत्र्यांनी आरोप केले, मी करतच नाही आहे. तुमच्या तुम्ही बघा ना सर आणि तुमच्याच चॅनलवरनं पाहिजे ते लाईव्ह आहेत. मी हे सगळं त्या पेन ड्राईव्हवरनं घेऊन माझ्या भाषणात आहे. कारण का म्हणजे सगळे भारतीय जनता पक्षावाले म्हणतात तुम्ही खोटं बोलताय. म्हणून मी नियमितपणे घेऊन ती पेन ड्राईव्ह आधी टेबल करणार आणि मग भाषण करणार. कारण का सातत्याने महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय हे महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री कबूल करतायत. मग त्याची इन्क्वायरी का होत नाही? ऐकीव अनिल देशमुखांवर अटक होते, ऐकीव संजय राऊतांवर अटक होते, भुजबळ साहेबांवर एवढी केस चालते, नवाब मलिकांवर केस चालते. सगळ्या ऐकीव गोष्टी राईट. कुठे मोठा एव्हिडन्स होता? असा एव्हिडन्स होता का कुठे? मग ह्यांच्यावर का अन्याय झाले? मग आता जेव्हा मंत्री न्याय मागतायत मग मंत्र्यांना पण या देशात न्याय नाही मिळणार. बर्वे मामांनी ही ऑर्डर कॅन्सल केली. का कॅन्सल केली याचं उत्तर मला हवं आहे. कारण का मला कळलं पाहिजे की बाबा काय झालं. कारण का त्यातला बरेचसे बेनिफिशियरी माझ्या लोकसभा मतदारसंघातले. माझं कर्तव्य नाही आहे ते. तुम्ही निवडून मला त्याच्यासाठी दिले ना. हार्वेस्टर माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांकडून 8-8 लाख रुपये घेऊन त्या लोकांनी माझ्या लोकांना फसवल्या नाही झाली काय याचा. ते शेतकरी आहेत, काळ्या मातीची इमान राखणारी माणसं आहेत. तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतात. त्याचा कसा चलेगा? आणि डायरेक्ट बेनिफिट असताना जीडीपीचा विषय होते. एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू आधार ना. मग आधार टू डायरेक्ट बेनिफिट टॅक्स डिपार्टमेंट व्हेर लिकेजचा विषयच नाही. सरकार रोज भाषण करताना दिल्लीत आमचं झिरो लिकेज सरकार आहे. मग झालं काय? लिकेज झालं कसं? हेच तर माझं वाचन आहे पार्लमेंटमध्ये यावेळी. टोरेस प्रकरणात ईडीने छापेमारी केली 10 ठिकाणी. टोरेस प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये ईडीने 10 ठिकाणी छापेमारी केली. मुंबई असेल, जयपूर असेल. त्याचं मी स्वागत करते. जसं कॅबिनेट मिनिस्टर आरोप करतायत तिथे पण छापे मारा अशी माझी विनंती राहील. ते एकदा साखर सोडू शकतो. कशाचा साखर? जसं ठेकेदार रस्त्याच्या कामासाठी ड्रिंक असतं, जसं साखर कारखानदारांनी ड्रिंक केली ना त्या विषयाच्या पुढे जायचं. अशी अस्वस्थता दिसते मला. मी परवा सोमेश्वर माळेगावला पण होते, काल मी दौंडला पण होते. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. कारण का ही भावना सगळीकडे राज्यात दिसते. नाही ठरवून चाललेलं असं वाटतं का सगळ्या मला नाही सांगता येणार. कारखान्यात? पण मी जे काल दौंडमध्ये ऐकलं, बारामतीमध्ये ऐकलं, योगायोग आहे की आज इंदापूरला आहे आणि तोच मला प्रश्न विचारला जातो. मी काल शेतकऱ्यांना भेटले दौंडला, त्यांनी पण मला हाच प्रश्न मांडला त्यांचा. तर हे सगळ्यांची जी भावना आहे ती मी सरकार दरबारी मानणार की असं का म्हणजे दौंड, इंदापूर आणि बारामती तिन्हीकडून तोच प्रश्न कसा काय मला विचारला जातो किंवा मागितला जातो काय. याचा अर्थ त्याच्यात काहीतरी सगळे कोणत्या तरी चर्चा तर त्यांच्या कानावर गोष्टी करते. विधानसभेचा ज्यावेळेसपासून निकाल लागलाय त्यानंतर 2-3 दिवसापासून चर्चा सुरू झाली की आमदार फुटणार. खुद्द मंत्री देखील आमदार फुटीचा दावा करतात. काल उदय सामंतांनी केला. लोकसभेत शिवसेनेचे काही लोक आमच्यात येणार आहेत. अमोल मिटकरी काल बारामतीमध्ये होते, त्यांनी देखील दावा करतात की आमच्याकडे काही आमदार नाही. कसं बघता या सगळ्याचं? असंविधानिक गोष्टी सरकार सारखंच करतं. आधी पक्ष फोडले, घरं फोडली, आता परत फोडतील पक्ष. जशी परिस्थिती आहे मला कसं माहिती असेल? फुटणार आहे किंवा फोडणार आहे कसं माहिती असेल? धाक दाखवतात का हा दाखवतात ते आपण गेले 2-1.5 वर्ष पाहिलंच आहे. ईडी, CBI, वॉशिंग मशीन तर पाहिलंच आहे. वॉशिंग मशीनचा डेटा माझा नाही आहे, व्हिडिओज तुम्ही बनवले, डेटा तुमच्या चॅनलवर दाखवले. कोणी कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये कुणावर कुठले आरोप झाले, कोण वॉशिंग मशीनमधून आले, मी म्हणत नाही. हे समाजाची भावना आहे. विरोधक कोण बोलले तर मी विरोधात जाते, पण सामान्य माणसाला दिसतंय ना डोळ्यात. आणि आता पक्ष फोडायचे ना सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मी पहिल्या दिवसापासून म्हणते काय गोष्टी नैतिकतेने करायच्या. नैतिकता
मी आज त्यांच्याबरोबर असते ना, मी नैतिकतेवर, कारण का आपण ज्या यंत्रणेत काम करतो, ज्या संघटनेत काम करतो, ते नैतिकता ही असलीच पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमची सेवा करण्यासाठी आलो. ती तुम्ही ठरवता आम्ही कुठे बसायचं आणि आम्ही काय करायचं. त्याच्यात नैतिकता राहिली का नाही. माझी एवढीच विनंती आहे पहिल्या दिवसापासून, जर सगळ्या पक्षाच्या लोकांची एक भावना असेल तर नैतिकतेवर निर्णय घ्यावा. माझं मत आहे जे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तेच. शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा जाहीरनाम्यावर विषय होता, त्याचं काय झालं, काय त्याच्याबद्दल काय? त्यांना विचारा, मी परवा विचारला हा प्रश्न, सत्तेत नाही. तुम्ही त्याच्याबद्दल काय? परवा बोलले, ऑलरेडी मी रोज बोलते, मी पार्लमेंटमध्ये पण बोलला, मी निर्मला दिनं सांगणार आहे 7-12 कोरा करा, मी परवा भाषणात बोलले. जे प्रश्न तुम्ही सत्तेतल्या लोकांना विचारला पाहिजे ते मला विचारलं. मी कशी अकाउंटेबल, जिसने प्रॉमिस किया उसको पूछो. आमचं सरकार असताना तर आतापर्यंत 60 दिवसात 7-12 कोरा करून आमच्या महिलेला 3,000 रुपये देऊन आम्ही मोकळे जाऊन सुजलाम सत्ताम झाला असता राज्यात. जे भाजपचे मंत्री आहेत त्यांना संघाचा संघ दिलेला आहे, तसं तो त्यांचा अंतर्गत संघाचे निर्णय मार्गी लावायचे. आता आपल्याकडे डेटा नाही, प्रूफ आला पाहिजे ना. डेटा आता येऊ दे, डेटा आल्यावर आरोप करतो, पण आता त्यांचं सरकारी मध्ये ते होणार आहे का नाही काळच ठरवेल. पण मला हे माहिती नाही, पण तुमच्या चॅनलवर आलं होतं की सगळ्यांचेच OSD माननीय मुख्यमंत्री ठरवणार आहेत, सगळ्यांचे, तिन्ही पक्षाचे. संजय गांधी निराधार विचारा किती आंदोलन आहे. जळगाव घटनेचा मतांचा आकडा 13 वर गेला. जळगाव घटनेतील मतांचा आकडा 13 वर. कालची मदर डेअरी वाचवण्यासाठी आंदोलन केले जातात वर्षा गायकवाड.